1851 साली जगातलं एक खूप मोठं प्रदर्शन आणि एक्झिबिशन हे ब्रिटनमध्ये उभारण्यात आलं होतं आणि जगातलं पहिलं असं आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन त्याला मानलं जातं आणि त्याची वैशिष्ट्ये ही बऱ्याच पातळींवरती आहे. कारण त्याचं आर्किटेक्चरसुद्धा हे प्रामुख्याने जगातलं पहिलं मॉडर्न आर्किटेक्चर असंही मानलं जातं. बऱ्याच लोकांनी त्याला व्हिजिट दिली होती आणि त्यातून बराचसा फंड हे सुद्धा जनरेट झालं. तर आपण बरंचसं जाणून घेऊया नक्कीच त्या एक्झिबिशनबद्दल. पण आज आम्ही एक्झिबिशन रोड फेस्टिव्हल ह्याला भेट दिली, जे 175वं वर्ष ग्रेट एक्झिबिशनचं हे साजरं करत आहे. अनकव्हरिंग मोरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी मल्हार आंबेकर. आपण आज एका नवीन ठिकाणी आणि काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करायला चाललो आहोत. साऊथ केन्सिंग्टन स्टेशनला आता जस्ट आम्ही पोहोचलो आहोत आणि आत्ताच इथून एक्झिट करूया. साधारण थोडंसं पावसाळा वाटतंय वातावरण, पण बहुधा त्याचा फारसा हे होणार नाही. तुम्ही साऊथ केन्सिंग्टन स्टेशनवर पोहोचल्यावर अ, रॉयल अल्बर्ट हॉलच्या दिशेची जी एक्झिट आहे, ती नक्की घ्यावी. म्हणजे तुम्हाला एक जरा आगळा-वेगळा असा सबवे अनुभवायला मिळेल आणि ह्याचं वैशिष्ट्य असं, की इथे तुम्ही दोन्ही बाजूला जाहिराती तर असतातच, पण काही-काही ठिकाणी तुम्हाला दिसेल, की बरीचशी माहिती आणि बऱ्याचशा निरनिराळ्या गोष्टींबद्दल अवती सभोवतालच्या त्यांचं माहितीसुद्धा इथे दिली. सो एक थोड्या प्रमाणात का होईना, पण एक एक्झिबिशन किंवा असं डिस्प्ले असल्यासारखं आहे आणि वरती स्कायलाईट असल्यामुळे तो असा बेसमेंट आणि टनेलचा इफेक्ट येत नाही. त्यामुळे क्लॉस्ट्रोफोबिकसुद्धा वाटण्याचं तसं काही इथे जाणवत नाही. सो इथून आती आणि तुम्हाला एक्झिट करताना सुद्धा मध्ये-मध्ये कुठे डावी बाजूला वगैरे उजव्या बाजूला एक्झिटसुद्धा आहेत त्यांचे अर्थातच. पण हा पॅसेज जो आहे, हा जो टनल आहे, हा बऱ्यापैकी लांब आहे आणि मोठा आहे. पण जरा चांगला आणि वेगळा अनुभव आहे आणि जसं मी म्हणालो, की इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींवरती म्हणजे असे मॅपसुद्धा लावलेले आहेत, ज्याने तुम्हाला वे फाइंडिंगला मदत होते. तुम्हाला कुठे जायचं आहे नक्की ह्याची मदत होते आणि जसं आपण आधी बोललो क्रिस्टल पॅलेसच्या बद्दल. सो जोसेफ पॅक्सन ह्यांनी ते डिझाइन केलं होतं आणि आज जे एक्झिबिशन रोडवरती फेस्टिव्हल आहे, ते एक साधारण 175वा वर्ष त्याचा साजरा करत आहे. सो आपण योग्य ठिकाणी मला वाटतं आपण पोहोचलो आहोत आणि आता आपण इथूनच एक्झिट करूया आणि आपल्या पुढच्या वाटचालीला जाऊया. सो आम्ही इथून आता एक्झिट करताना त्याच्याच समोरची एक्झिट घेतली, जी नॅचरल हिस्ट्री म्युझियम कडे जाणारी एक्झिट आहे आणि फार उत्कृष्ट अशी एक्झिट आहे. म्हणजे तुम्ही स्टेशनवरून एक्झिट करतानाच तुम्हाला दोन्ही बाजूला एक जे त्यांनी दगडांचं जे बांधलेलं आहे, त्यातूनच तुम्हाला एक जाणवतं, की तुम्ही कुठून एक्झिट करतात आणि तुम्ही जसं बाहेर पडतात, तुम्हाला प्रथमदर्शनी ही एक खूप उत्कृष्ट अशी इमारत समोर दिसते. जी अर्थातच नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे त्यांची. ती सुद्धा फार बघण्यासारखी आहे. म्हणजे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये त्याचीही सैर करूया. सो आपण इथून आता आम्ही बाहेर पडता क्षणी डावी बाजूला वळणार आहोत आणि तिथून जो रस्ता रॉयल अल्बर्ट हॉलच्या दिशेने जातो, साधारण तो रस्ता घेऊ आणि बहुधा तिथेच ते एक्झिबिशन आर्ट फेस्टिव्हल उभारलं असावं. ही क्रॉसिंग जंक्शनला एक फार सुंदर इमारत दिसली मला आणि मी तिथे लिहिलंसुद्धा आहे सध्या आता, की तुम्हाला तुमच्यातल्या कोणाला माहिती असेल ही इमारत काय आहे, तर नक्की जरूर कळवा. कारण मला जरा ती इंटरेस्टिंग वाटली आर्किटेक्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण प्रामुख्याने ज्या ठिकाणी ती आहे, तर त्याचंही वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ज्या प्रकारची ती इमारत आहे, त्याचंही वेगळं वैशिष्ट्य वाटतं. सो बघूया काय ती. स्वतःही मी इथे आलो आहोत ह्या एक्झिबिशन आर्ट
रोड फेस्टिवलला. आणि इथे असं दिसतंय आम्ही थोडंसं लवकर पोहोचलो आहोत, पण वाटतं ते सो इथून तिची सुरुवात होतीये. साधारण 175वं वर्ष हे त्यांनी तिथे बोर्डसुद्धा लावला आहे, की ग्रेट एक्झिबिशनला 175 वर्ष पूर्ण होत आहेत. सो ते सुद्धा ते साजरा करतात आणि त्याचं वैशिष्ट्य असं, की ते एक्झिबिशन बऱ्याच मोठ्या प्रमाणात उभारलं होतं आणि त्याची साईजसुद्धा ही इतकी त्या काळात मोठी होती, की साधारण सेंट पॉल कॅथीड्रलच्या तिप्पट अशी ती साईज मानली जाते. कास्ट आयर्न आणि ग्लासमधलं पहिलं जगातलं स्ट्रक्चर असंही त्याचं वैशिष्ट्य आहे. सो इथे आता आपण बघू की बरेचसे विद्यार्थी खास करून या आजूबाजूच्या युनिव्हर्सिटीज जसं रॉयल कॉलेज ऑफ आर्ट आहे, इम्पिरियल कॉलेज आहे. त्यातल्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बऱ्यापैकी इथे मांडलं आहे आणि काही आर्टिस्टसुद्धा इथे आहेत, कलाकार मंडळी जसं आता एक्झिबिशनला एक ट्रिब्यूटच्या उद्देशाने इथे आपला एक आर्टिस्ट दिसतो, ज्यांनी सँडनी, वाळूनी क्रिस्टल पॅलेस हे उभारलं आहे. खूप उत्कृष्ट आहे आणि जरा काहीतरी वेगळं दिसतंय आणि नक्कीच नोट करायला हवं, की बाहेर जरा पावसाळा आणि ढगाळ वातावरण आहे. त्यात सुद्धा यांनी म्हणजे त्याचा फायदाही कदाचित झाला असेल, कारण त्याला ते डेन्सिटी त्याची मिळाली असणार. काहीतरी म्युझिक बँडसुद्धा इथे परफॉर्म होतंय. आपण बघूया काय आहे ते. Between one and I'm running, trying to forget the way you made me feel. And now I'm searching, आम्ही स्पेस एरियासुद्धा व्हिजिट केला. तिथे ब्लॅक होलचं मोझेक हे आम्ही बनवलं, जे मजा आली. छान होतं. त्यानंतर आम्ही एक प्रिंटिंगचा उपक्रमसुद्धा अनुभवला, जिथे ज्याला ब्लॅक प्रिंटिंग म्हणा किंवा शाईवरती एच करून त्याचं प्रेस करून ती प्रिंट काढली जाते आणि ब्रिटनचे किंवा जगातले जे फेमस प्रसिद्ध कलाकार आहेत डेव्हिड हॉकनी यांनी सुद्धा त्यांच्या कलाकृती ह्या माध्यमातून बनवल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा ह्याचा उपक्रम केला होता. आणि आम्ही आता इथे एक जे बघतोय क्रिस्टल पॅलेसचं हे एक 3D प्रिंटेड मॉडेल आहे, जे इकडच्या काही विद्यार्थ्यांनी उभारलं होतं आणि त्यांनी खूप छान असं की ते मांडलं होतं. जसं मी म्हणालो की कास्ट आयर्न आणि ग्लासमधलं मॉडर्न आर्किटेक्चरच्या जगतातलं पहिलं पहिली अशी ती इमारत आहे, अशी त्याला उपमा दिली जाते आणि त्यातलं हे पहिलं असं हे होतं. तर त्यामुळे त्याचं 3D प्रिंटेड मॉडेलच्या माध्यमातून इथे त्यांनी प्रेझेंट केलं होतं आणि आम्ही त्यांच्याशी काही गप्पाही मारल्या. त्यांना बरेचसे ग्रेट एक्झिबिशनबद्दल गोष्टी अजून जाणून घेतल्या आणि छान होतं आणि एक साधारण 2-3 आठवडे लागले असं ते म्हणालेत. खूपच मेहनत घेऊन त्यांनी ते मॉडेल 3D मॉडेल बनवलं होतं. इथे जसं आपण बघतोय की व्हिज्युअलायझिंग साउंड इथे खूप इंटरेस्टिंग आणि आगळा-वेगळा उपक्रम त्यांनी राबवला होता, ज्यामध्ये ते सध्या रिसर्च करतायत की कशा पद्धतीने साउंड ला कलर किंवा रंग ह्या रूपांमध्ये आपण रूपांतर करू शकतो. खास करून जे डेफ असतात त्यांच्यासाठी अ, आवाज हा कसा ते ओळखतील, तर रंगांच्या माध्यमातून कदाचित त्यांची आवाजाशी ओळख होऊ शकते, असा त्यांचा तो सध्या रिसर्च चालू आहे. जे खूप छान आहे आणि बरंचसं म्हणजे छान वाटलं एकंदरीत सगळं बघून, की ज्या पद्धतीने रिसर्च आणि ह्यावरती सध्या काम चालू आहे, वेगवेगळ्या विषयांवरती. आणि आता आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत. पण एकंदरीत आज हवा ही तसंही पावसाळा आहे, पण फार काही नाही आणि आम्ही जसं हे बघताय आम्ही बरेचसे उपक्रमसुद्धा केले, जे हा मोझॅकचा ब्लॅक होल म्हणा किंवा ते पेंटिंग म्हणा. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हीसुद्धा एक्सपेरिमेंट केल्या आणि ते इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्याची मजा जास्त मला वाटतं घेता आली आम्हाला. नाहीतर फक्त प्रदर्शन लावून ठेवणं हे काही तसं नाही आणि मला वाटतं
एका रूपाने ते 1851चं जे एक्झिबिशन होतं, त्याची कुठेतरी पुनरावृत्ती झाल्यासारखं जाणवतंय. सो छान वाटतंय. मस्त आहे हे एक्झिबिशन किंवा आर्ट फेअर आणि सायन्स फेअरसुद्धा एका अर्थाने. सो बघूया पुढे अजून काय आहे. सो हे जे इलेक्ट्रिसिटी ऑफ टुमॉरो तुम्ही बघताय समोर, तिथे या विद्यार्थ्यांनी एक वेगळा उपक्रम अ, प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये त्यांचा रिसर्च सध्या चालू आहे, की कशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जा याची नैसर्गिकरित्या निर्मिती करून त्याचा साचा एका ठिकाणी ठेवता येईल आणि एकाच प्रकारे निर्मित होणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांतून कशी ती वापरता येईल किंवा कशी त्याची निर्मिती करता येईल. जसं सूर्यातून म्हणा सोलार पॅनल्स आहेत किंवा अशा सगळ्या गोष्टींतून ती करता येईल. अशा पद्धतीने त्यांचा जो रिसर्च आणि उपक्रम आहे खूप आगळावेगळा आणि खूप छान होता आणि त्यांची मांडणी आणि त्यांचं प्रदर्शन हे खूपच छान त्यांनी इथे केलं होतं ते. सो खूप छान होता आजचा अनुभव आणि ज्या प्रकारे ते 175 वर्ष साजरे करत होते त्या ग्रेट एक्झिबिशनचे. सो एकंदरीत असं जाणवलं की कदाचित हे योग्य पद्धतीने त्यांनी साजरा केला आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रदर्शन मांडलं होतं फक्त कला नाही तर विज्ञान या क्षेत्राचं सुद्धा आणि ते विविध वयोगटातल्या येणाऱ्या पर्यटनसाठी होतं म्हणजे ते पर्यटकांसाठी होतं म्हणजे ते असं कुठेही जाणवलं नाही की ही एखादी एक्झिबिट म्हणा ही एखादी गोष्ट एका विशिष्ट वयोगटासाठी मर्यादित आहे. त्यामुळे किंवा विशिष्ट काय म्हणतात त्याला प्रोफेशनल बॅकग्राऊंडसाठी मर्यादित आहे. सो असं कुठेही जाणवलं नाही आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला अशा जाणवल्या, की अरे हे मुंबई कालाघोडा आर्ट फेस्टिव्हलची आठवण आपल्याला देतंय का? पण म्हणजे काही गोष्टी अशा नक्कीच होत्या आणि म्हणजे ते अख्खं प्रदर्शन म्हणजे एका रस्त्याला एखाद्या एक्झिबिशन रोडवरती प्रदर्शन लावणं हेच मुळात असं वाटलं, की आपल्या कालाघोडा आर्ट्समध्ये जसं होतं मुंबईला. पण काही गोष्टी नक्कीच अशा होत्या ज्या आपल्याला खूप शिकायला मिळाल्या आणि अशा गोष्टी आम्ही नक्की हेच बघत असतो की अशा ठिकाणी जाऊन किती त्याचा बोध घेता येईल आणि किती त्याकडून आपल्याला शिकता येईल. तर नक्कीच असं होतं आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेऊन जात आहोत अशा अनुभवांसकट आमच्यासोबत आणि हे आता 2 दिवस असणार आहे. सो बहुधा म्हणजे आशा हीच आहे की परत पुढच्या वर्षी सुद्धा असाच एक अनुभव असेल आणि परत अजून गोष्टी नक्कीच माहिती करायला मिळतील की कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांचं रिसर्च आणि कुठल्या क्षेत्रामध्ये विज्ञान आणि कला हे चाललंय. सो हे खूप महत्त्वाची बाब होती आणि आता निघता क्षणी आम्ही जरा इथे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये म्हणलं एक फेरफटका मारूया आणि असं नक्कीच आहे की ते आतमधून म्युझियम एवढं मोठं आणि एवढं त्याची प्रगल्भता आहे की त्याला एक वेगळा आपल्याला व्हिडिओ आपण करूया आणि आपण त्यावेळेला नक्की पुन्हा भेटूया. सो बघत राहा आणि जरूर फॉलो करत राहा आम्हाला आणि आपण लवकरच अजून निर्णायक ठिकाणी निर्णायक गोष्टी अशा बघत राहू. लवकरच भेटू.